मी आकाश धोत्रे। आज माझ्या भावावर राहुल धोत्रेवर एवढा मोठा प्राणघातक हल्ला झाला। 8 दिवसापासून पोलीस प्रशासन अजून बी काही कारवाई करत नाही। मेन उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक तो अजून पण फरार आहे, कोणीही कारवाई करत नाही। तो मोकाट फिरतोय, आम्ही त्याच्या दहशतीखाली जगू राहिलो। अजूनपर्यंत त्याला अटक केली नाही। आज माझा लहाना भाऊ मयत झालेला आहे। आज सकाळपासून आम्ही इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या इथं बसलोय, तरी काही कारवाई होत नाहीये। तरी माझी एवढीच विनंती आहे का उद्धव निमसे यांना अटक लवकर करावं व मला न्याय मिळावं। ज्या मी फिर्यादीत नावं दिलेले अजूनपर्यंत ते पण कोणी अटक झालेलं नाही। एवढीच आहे का सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्याला अटक करण्यासाठी सगळ्यांनी यावं। जोपर्यंत उद्धव निमसेला अटक करणार नाही आम्ही तोपर्यंत बॉडी घेणार नाही। आम्ही इथंच बसू, हा आमचा ठाम निर्णय आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था फार म्हणजे लयास गेलेली आहे। या राज्याला खऱ्या अर्थाने गृहमंत्री आहे की नाही याच्यावरच एक मोठा प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे। ज्याप्रमाणे बीडमध्ये मसाजोगचं प्रकरण घडलं आहे, संदीप देशपांडे देशमुखांचं जे प्रकरण घडलेलं आहे तसंच प्रकरण आज नाशिकमध्ये घडतंय। आणि केवळ आपण जर बघत असेल तर एका विशिष्ट समाजाच्या नेत्याने म्हणा किंवा एखाद्या म्हणजे कुठलाही समाज अतिरेकी किंवा गुन्हेगार नसतो, परंतु ह्या काही लोकांनी वर्चस्वादाच्या लढाईसाठी एखाद्याचा जीव घेतलेला आहे, निर्गुणपणे एकाची हत्या केलेली आहे। याचे व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत। अनेक प्रमाणे आपण जर बघितलं असेल तर मीडियावर पण याचे इंस्टाग्रामला व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। असं असताना काही याच्यामध्ये जे इन्स्टिगेट करणारे जे काही आता यांनी आरोपींचं नाव घेतलं, हे आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाही। आम्ही पोलीस प्रशासनाकडे यांनी विविध प्रकारच्या पक्षाने त्यांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, तरी देखील हे ढिंबा प्रशासन कुठल्याही प्रकारे पुढं हललेलं नाही। आमची मागणी एकच आहे की आज जर बघितलं असेल आपण तर आज गेल्या अनेक तासापासून हा मृतदेह आज इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे। जर हे आरोपी जर लवकर निष्पन्न झाले नाही, यांना अटक झाली नाही, यांना फरार करण्यामागे ह्या पोलिसांचा खूप मोठा हात असल्याचं काही जण दबक्या आवाजात बोलत आहेत। कारण आपण जर बघितलं असेल तर जे याचे आयो होते त्या आयोने केवळ स्टे उशिरा दिला किंवा अशा काही घटना घडल्या, या कारणामुळं समोरच्यांना इंटेरियम मिळाला आणि एकालाच इंटेरियम मिळाला, परंतु बाकीचे जे आरोपी होते ते त्यातनं यांचा गैरफायदा घेऊन फरार झालेले आहेत। आणि याला नक्कीच हे पोलीस प्रशासन याला दोषी आहेत, जबाबदार आहेत। आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर कोणी याचा मागे जो आका असेल त्या आकाला लवकरात लवकर शोधून काढावा आणि नाशिकच्या या आकावर लवकर कारवाई करण्यात यावी आणि लोकांनी पुढे यावं। आज जे आय विटनेसेस आहे यांचे जबाब 164 खाली घेण्यात यावे, जे पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील यांची चौकशी करण्यात यावी, त्याच पद्धतीने आयोची बदली करण्यात यावी, नाही आम्हाला दुसरा आयोग नेमण्यात यावा, या आयोवर कठोर कारवाई करण्यात यावी। जे आय विटनेसेस आहे यांना संरक्षण मिळावं अशी आमची भूमिका राहिलेली आहे आणि आमची मागणी हीच असणार आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी, अन्यथा हा मॉब इथून उठणार नाही। असं आता त्याच्या